नाव संग्राम कलाने, शिल्प निर्देशक मशीनिस्ट. आज आपण शिकणार आहोत हॉरिझॉन्टल युनिव्हर्सल मिलिंग मशीनवरती ऑपरेशन. तर सगळ्यात पहिल्यांदा हे आहे हॉरिझॉन्टल युनिव्हर्सल मिलिंग मशीन. हॉरिझॉन्टल मिलिंग मशीनचा सगळ्यात महत्त्वाचा पॉवर सप्लाय आपल्याला इथून ऑन करायचा आहे. त्याच MCBनं वरती ज्यावेळेस आपण क्लिक करतो त्यावेळेस ते पॉवर सप्लाय ऑन झालेला आहे. हे आहे कंट्रोल पॅनल, व्हेरिएबल कंट्रोल पॅनल. कंट्रोल पॅनलवरती आपल्याला पॉवर ऑन ऑफचं बटन आहे, फीड आहे, टेबलच्या फीड आहेत आणि एमर्जन्सी बटन आणि कूलंटचं बटनसुद्धा आहे. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा ही आहे हॉरिझॉन्टल मिलिंग मशीन. मिलिंग मशीनचा पर्पज आहे आपल्याला इंडस्ट्रीमध्ये, ऑटोमॅटिक इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला रॅक आणि गिअर्स तयार करावं लागतं. तर ही एक स्पेशल पर्पज टाईप हॉरिझॉन्टल मिलिंग मशीन आहे, युनिव्हर्सल मिलिंग मशीन आहे. आता आपल्याला ह्याला युनिव्हर्सल मिलिंग मशीन काय म्हणायचं, तर सगळ्यात पहिल्यांदा टेबलची मुवमेंट आपल्याला 45 डिग्रीमध्ये वगैरे मूव्ह करता येते. त्यामुळे ह्याला युनिव्हर्सल कुण्याही डायरेक्शनला करता येते. दुसरं आपल्याला ह्या टेबलची मुवमेंट्स करता येते हॉरिझॉन्टली. नंतर आपल्याला क्रॉस स्लाईड टेबलची मुवमेंट्स करता येते. नंतर आपल्याला टेबल अप अँड डाऊन हँड रॅकच्या साह्याने अप अँड डाऊन करता येते. तर आज आपण सगळ्यात महत्त्वाचं ह्याला हॉरिझॉन्टल मिलिंग मशीन काय म्हणलेलं आहे, तर हॉरिझॉन्टल मिलिंग मशीनमध्ये टूल जो माउंट असतो तो आपला आर्बरवर असतो. आर्बर हा स्पिंडलवर माउंट असतो. आर्बरला हा आर्बर सपोर्टर आहे. हा आर्बर सपोर्टर, हा आर्बर, हा मल्टीपॉईंट आपला कटिंग टूल आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मशीन चालू करायचं आहे. पण मशीन चालू करण्याच्या अगोदर काही सेफ्टी आपल्याला नियम अवलंबायला पाहिजे. ज्यावेळेस आपण कोणत्याही मशीनच्या आजूबाजूला जातो सगळ्या ऑपरेटरांना एक माहिती असायला पाहिजे की आपलं पॉवर सप्लायचं ऑन ऑफचं बटन कुठं आहे. कारण इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळेस ॲक्सिडेंट वगैरे होतात तर त्यातला कोणीही एक पर्सन येऊन आपल्याला माहीत असावं की पॉवर ऑफ ऑन ऑफ कुठं होतं. तर स्टार्ट आपल्याला ऑपरेशन चालू करायचं आहे. आपण हा व्हाईस ग्राम केलेला आहे टेबलवरती आणि व्हाईसमध्ये आपला वर्क पीस आहे आणि नंतर आर्बरवरती आपला मल्टीपॉईंट कटिंग टूल आहे. तर स्टार्ट आपण कंट्रोल पॅनलच्या साहाय्याने तर आपण मशीन ऑन करूया. ही मशीन आपली ऑन झालेली आहे. हा आपला मल्टीपॉईंट कटिंग टूल आहे, हा आर्बर आहे, हा आर्बर सपोर्टर आहे. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा मॅन्युअली टच पॉईंट काढून घ्यायला पाहिजे. कारण मॅन्युअली जर आपण टच पॉईंट नाही केलो आणि मशीन वर्किंगमध्ये असताना जर टच पॉईंट काढलो तर वर्कपीस आणि टूलमध्ये कोलिजन होऊ शकतं. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आपण लाईट टच पॉईंट काढायचं आहे. त्याच्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप फिट द्यायचं. तर आपलं स्टार्ट होतं आहे हॉरिझॉन्टल मिलिंग मशीनवरती रॅक कटिंग. आपल्याला रॅक फिनिंगवरती आपण फीट सावकाश द्यायची आहे. हे आपलं ऑपरेशन रॅक कटिंग चालू आहे. समोर अशा प्रकारे आपलं ऑपरेशन चालू आहे रॅक कटिंग. हे ऑपरेशन सगळ्यांना लक्षात आलं. अशा प्रकारे आपल्याला हे रॅक कटिंग